संध्याकाळचे 6 वाजले होते आणि जोराचा पाऊसही चालू होता. नवरा पण घरी आला नव्हता आणि तेवढ्यातच मला माझ्या दिराने त्याच्या रूममध्ये नेऊन रात्रभर माझं चला तर मित्रांनो, माझं नाव स्वाती. माझ्या घरची परिस्थिती फार गरीब आणि मी आणि माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. माझे आई-बाबा माझ्यासाठी स्थळच बघत होते. तेवढ्यात रस्त्यांना शहरातून एक त्यांना शहरातून एक छान स्थळ चालून आलं माझ्यासाठी. मला बघायला आलेला मुलगा फार सुंदर तर नव्हता, पण तो नोकरी करून त्याचं पोट भरत होता. आणि याच गोष्टीमुळे बाबांनी सगळा विचार करून आमचं लग्न ठरवलं आणि 2 महिन्यातच आमचं लग्न पण झालं. लग्न झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत शहरात गेले. पण तिथे गेल्यावर मला असं कळालं, की त्याचं स्वतःचं घर नसून ते भाड्याच्या घरामध्ये राहतात. पण नंतर मी विचार केला, की नोकरी तर स्वतःची आहेच ना, मग घरही होईल. एक दिवस स्वतःचा हा विचार करून मी माझ्या संसाराला सुरुवात केली. मी दिसायला फार सुंदर होते. म्हणूनच माझ्या नवऱ्याने मला बघताक्षणी पसंत केलं होतं. माझा नवरा काळा-सावळाच होता, पण मला त्याच्या दिसण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. माझ्या आई-बाबांच्या इच्छेखातर मी हे लग्न केलं होतं. तसं तर माझ्या नवऱ्याचा स्वभावही खूप चांगला होता. बोलताना ते जरा माझ्याशी लाजतच बोलायचे. मोकळेपणानेच बोलायचे. पण मोकळेपणाने बोलत नसायचे. हळूहळू आमच्यामध्ये जवळीक वाढत चालली होती. आम्हा दोघांना एकमेकांसोबत आणखीन वेळ घालवायचा होता. पण तेवढ्यातच माझ्या नवऱ्याला त्याच्या एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला, "मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे." फोनवर बोलायचं म्हणून माझा नवरा माझ्यापासून थोडंसं लांब जाऊन बोलू लागला. मी विचार केला, "असेल, असेल काहीतरी काम, सांगतील मला." नंतर थोड्या वेळाने ते माझ्या जवळ आले आणि मला म्हणू लागले, "स्वाती, मला तुला नाराज तर नाही करायचं, पण पुढचा महिनाभर माझा मित्र आपल्यासोबत राहायला येणार आहे. त्याचं असं झालं आहे, की त्याच्या आईला इथे शहरातल्या हॉस्पिटलमध्येच केलं आहे आणि त्याच्या आईला त्याच्याशिवाय कोणीच नाही आणि दुसरीकडे पण त्याची राहण्याची सोय नाही. म्हणून तो इथे आपल्यासोबत काही दिवस राहणार आहे." मग आता त्यांनी मला एवढं सांगितलं आहे, तर मी नाही तर कसं म्हणू? मी म्हटलं, "ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. महिनाभरासाठीच तर येणार आहे ना, थोडी ना आयुष्यभरासाठी येणार आहे. ठीक आहे, राहू द्या त्याला." इथे दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा त्याच्या मित्राला घरी घेऊन आला. त्याच्या मित्राचा स्वभाव खूपच बोलका होता. घरात आल्यावरच वहिनी वहिनी करू लागला आणि मला म्हणाला, "वहिनी, तुम्ही खूपच छान दिसता हो." आमच्या लग्नाला पण नाही बोलावलं. परत माझ्या नवऱ्याला म्हणाला, "तुला खूपच सुंदर बायको मिळाली आहे रे मित्रा. तू भाग्यवान आहेस." तेवढ्यातच माझा नवरा म्हणाला, "अरे हो मित्रा, किती बोलशील? अंघोळ कर, फ्रेश हो, निवांत गप्पा मारू आपण." तेव्हा कुठे त्याचा मित्र शांत झाला आणि त्यांना फ्रेश व्हायला सांगितलं. मी त्या दोघांसाठी चहा आणि नाश्ता बनवायला किचनमध्ये गेले. किचनमध्ये जाताच दाराची बेल वाजली. कोण आला आहे बघण्यासाठी माझा नवरा तिकडे गेला आणि दार उघडलं तर समोर दूधवाला भैय्या थांबला होता. त्याचे पैसे द्यायचे होते. पण माझ्या नवऱ्याची पगारच झाली नव्हती आणि म्हणूनच त्यांनी त्याला परत पाठवलं आणि सांगितलं, 3 ते 4 दिवसांनी परत ये. आणि मी हे सगळं लांबूनच बघत होते. मी विचार केला, यांनी तर मला सांगितलं होतं, की मी उत्तम पदावर नोकरी करतो म्हणून आणि त्यांच्याकडे साध्या दुधाचे पैसे द्यायला पण पैसे नाहीत. हा असा विचार मी करतच होते. तेवढ्यात त्यांच्या मित्रांनी आवाज दिला आणि म्हणाले, "अरे मित्रा, बहुतेक बाथरूममधला साबण संपला आहे. साबणच नाही आहे. अंघोळ कसा करू मी?" तो आवाज ऐकून मी साबण घेतला आणि म्हटलं, "हो भाऊजी, आलेच. साबण घेऊन. थांबा 1 मिनिट." त्यांना साबण देत असताना माझ्या हातातून तो खाली निसटून पडला आणि माझ्या साडीचा पदर अचानक खाली पडला आणि यांचा मित्र माझ्याकडे ज्या पद्धतीने बघत होता, ते मला अजिबातच योग्यच वाटलं नाही. मी लगेच माझा पदर सरळ केला आणि किचनमध्ये गेले. रात्री जेवण करत असताना मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, "घरामध्ये बऱ्याच वस्तू नाहीत आणि त्या मला आणायच्या आहेत. तुमचा जेव्हा पगार होईल, तेव्हा आपण घेऊया. पण मला नक्की सांगा, तुमचा पगार झाल्यावर." "ओके." कारण त्या वस्तूंची मला गरज आहे. मी असं बोलत असताना माझा नवरा त्याच्या मित्राकडे बघतच होता. मी विचार केला, मी बोलते ह्यांच्याशी आहे आणि ते बघत आहेत त्यांच्या मित्राकडे. नक्की काय प्रकार आहे हा? मी रात्री त्यांना झोपताना विचारणारच होते, की मी जेव्हा तुमच्याशी बोलत होते, तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राकडे का बघत होतात म्हणून. पण तेव्हा माझ्या लक्षातूनच गेलं आणि विचारायचं पण राहूनच गेलं. काही दिवसातच पावसाळा सुरू झाला आणि अशा पावसामध्ये तर गरमागरम भजी खायची होती. मला फार प्रचंड मोह झाला. म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, "तुम्ही मस्तपैकी बाहेर जा आणि गरम गरम भजी घेऊन या. एकदम गरम." माझा नवरा पण तेव्हा खुश होता आणि म्हणूनच लगेच तो भजी आणण्यासाठी बाहेर गेला. पावसाचा आनंद घेण्यासाठी मी माझ्या रूमच्या बाल्कनीत जाऊन थांबले. पण अचानक लाईट गेली
आणि आभाळ एवढं काळकुट्ट असं निळं झालं होतं. घरातली लाईट गेल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. पूर्ण अंधार पडला होता. मी माझा मोबाईल कुठे ठेवला आहे हे पण माझ्या लक्षात येत नव्हतं. 10 मिनिटानंतर रूमचे दार वाजलं. अंधार असल्यामुळे मी हॉलमध्येच गेलेच नाही. मला वाटलं माझा नवराच आला. मी तोपर्यंत गॅलरीमध्येच थांबलेले होते, कारण मला अंधाराची भीती वाटत होती. अचानक माझ्या पाठीवर कोणाचा तरी हात पडला आणि ते माझ्या पाठीवर हात फिरत होते. आता मला वाटलं माझा नवराच आहे म्हणून. मी फक्त विचारलं, "तुम्ही इतक्या लवकर आलात का?" तर समोरून फक्त होकार आला. तो फक्त "हूं" म्हणाला आणि मला लगेच उचलून बेडवर नेलं. पावसामुळे मी सुद्धा खूप मूडमध्येच होते आणि त्यामुळेच मी काहीच नाही बोलले आणि रूममध्ये नेल्यावर ज्या काही गोष्टी व्हायच्या होत्या त्या सगळ्या करून झाल्या. मग मला इतकी झोप लागली की 2 तास मी उठलेच नाही. थोड्या वेळाने मला जाग आली. मी लगेच उठून हॉलमध्ये येऊन बसले. म्हटलं थोडा वेळ टीव्ही बघत बसावं. तितक्यात माझा नवरा बाहेरून येताना मला दिसला. मी विचार केला, "अरे बापरे! मी रूममध्ये कोणासोबत होते? मला तर माझा नवरा समोर येताना दिसतोय." या विचारातच मी खूप टेन्शनमध्ये आले होते. पण तरीसुद्धा थोडी हिंमत करून मी नवऱ्याला विचारलं, "तुम्हाला यायला खूप उशीर झाला?" "बरं." तेव्हा ते म्हणाले, "हो, मी भजी आणायला तर गेलो होतो, पण मला भजी कुठेच मिळाली नाही. उलट या पावसामुळे मी एका ठिकाणी अडकूनच पडलो होतो. म्हणून तर मला यायला एवढा उशीर झाला. बरं जा आणि लवकर गरमागरम चहा करून दे." मी माझ्या नवऱ्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये गेले आणि माझ्या डोक्यात एकदमच क्लिक झालं. मी विचार केला, मी ज्या माणसाला नवरा समजून बसले होते, तो तर माझा धीरच निघाला आणि त्या माणसासोबत नको त्या गोष्टी घडून बसल्या. मी काय चूक अशी घडली, त्या व्यक्तीला हे कळायला नको का? असं करण्याच्या आधी मला तर खूप जास्तच टेन्शन आलं होतं. थोड्या वेळाने माझा धीर म्हणजे माझ्या नवऱ्याचा मित्र त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्याला बघून तर मला पूर्ण खात्रीच पटली, की थोड्या वेळापूर्वी मी याच्यासोबतच बेडवर झोपले होते आणि याच गोष्टीचं मला खूप जास्त टेन्शन आलं होतं. ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला पण सांगू शकत नव्हते. पण का कुणास ठाऊक, काही दिवसातच माझा नवरा इतका बदलला होता, की हे मला पण कळत नव्हतं. माझ्या लग्नाला आता जवळजवळ 2 महिने पूर्ण होत आले होते. पण अजूनसुद्धा माझ्या नवऱ्याचा मित्र म्हणजेच माझा दीर अजूनही आमच्यासोबतच आमच्याच घरी राहत होता आणि मी त्याला जा असं पण म्हणू शकत नव्हते. एके दिवशी मी भाजीपाला आणण्यासाठी बाहेर मंडईमध्ये गेले आणि तेव्हा रविवार असल्यामुळे माझा नवरा आणि त्याचा मित्र हे घरातच बसलेले होते. मी घरी लवकरच आले आणि घरात आल्यावर दार उघडत होते, म्हणूनच मी दार न वाजता गुपचूप घरामध्ये आले. रूमच्या जवळ जाताच मला त्या दोघांच्या गप्पा ऐकू आल्या. ते जे काही बोलत होते ना, ते ऐकून तर मला धक्काच बसला. ते दोघे फक्त आणि फक्त माझ्याबद्दलच बोलत होते आणि ते सुद्धा इतकं घाणेरडं होतं. मला ऐकायला सुद्धा नको वाटत होतं. त्यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट समजली, की त्या दिवशी रात्री जेव्हा पाऊस पडत होता, तेव्हा भाऊजीमध्ये आणि माझ्यामध्ये जे काही झालं, ते माझ्या नवऱ्याला सगळं कळालं होतं आणि ते सुद्धा भाऊजींनीच म्हणजेच त्यांच्या मित्रांनीच त्याला सांगितलं होतं. ते पण स्वतःहून आणि पुढे जे बोलत होते, की अजून किती दिवस ते खूप हळू-हळू आवाजात बोलत असल्यामुळे मला नीट ऐकूच आलं नाही. पण इतकं माहीत असून सुद्धा माझ्या नवऱ्याला काहीच अडचण नव्हती. या गोष्टीचा मला जास्तच राग आला होता. याउलट माझ्या नवऱ्याने त्यांच्या मित्राकडून जास्तीचे पैसे घेतले होते आणि सांगितलं, "अजून मजा करून घे मित्रा." यावरून एक गोष्ट मला समजली, की माझा नवरा हे फक्त आणि हे फक्त सगळं पैशासाठीच करतोय. तो जो मित्र आहे, तो त्यांचा मित्र नसून त्यांच्या ऑफिसमधल्या एका बॉसचा मुलगा आहे, जो पैशासाठी माझ्यासोबत हा सगळा छळ करत होता. तो विसरून गेला, की त्याचं लग्न झालं आहे. त्याला बायको पण आहे. फक्त पैशासाठी माझ्यासोबत या सगळ्या वाईट गोष्टी माझा नवरा घडवून आणतोय. या गोष्टीचाच मला जास्त त्रास झाला. माझ्यासोबत जे काही घडलं, त्यानंतर तर लग्न याविषयी सुद्धा मला भीती वाटू लागली होती. त्याचबरोबर मला एक गोष्ट लक्षात आली होती, पैसा बघण्यापेक्षा माणूस आपल्याला प्रेम करणारा आणि आपल्याला जपणारा आहे का, हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? आवडली असेलच ना? तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, खूप मेहनत घेत आहे तुमच्यासाठी. प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत बाय, टेक केअर. भेटूया लवकरच पुढच्या कथेसह.